हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, काल 11 मार्चला आपले सुप्रीम कोर्टनं एक अतिशय महत्त्वाचा निकाल दिला. हो, अतिशय महत्त्वाचा निकाल. काय होतं महत्त्वाचं ते? जस्टिस जे.बी. पर्डीवाले आणि के.व्ही. विश्वनाथन. पर्डीवाले आणि जस्टिस विश्वनाथन हे काय एवढा महत्त्वाचा निकाल दिला? टू बी ऑर नॉट टू बी म्हणून शेक्सपियरचे हॅम्लेटमधलं वाक्य जोडून ते महत्त्वाचा निकाल दिला. हो, हा निकाल पूर्ण आपण ऐकला तर आपल्या डोळ्यातनं पण पाणी येईल. हरीश राणा हा पंजाब विद्यापीठातला विद्यार्थी शिक्षण घेत होता. PG मध्ये. आता आपलीकडची मुलं पण आहेत का नाही, कुठे PG मध्ये राहतात. तिथे तो PG मध्ये असताना 4थ्या मजल्यावरनं खाली पडला. विचार करा. आणि गेली 13 वर्षे तो व्हेजिटेटिव्ह स्टेट मध्ये आहे. म्हणजे कुठलीच हालचाल नाही. तो स्वतःहून इवन हाताचं बोट सुद्धा हलवू शकत नाही. काही कळत नाही, काही नाही. त्याला ट्यूबमधनं पाणी म्हणा, अन्न, हे सगळं ते ट्यूबमधनं दिलं जाते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीत त्याची सुधारणा होत नसल्याने त्याचे आई वडिलांना पण खूप त्रास होत होता. अहो, आई वडील मुलासाठी बघा 13 वर्ष वाट बघतात आणि काही नाही. आणि किती तर रिपोर्ट्स झाले, काय काय कोणी सगळ्यांनी सांगितलं हा आयुष्यभर असाच राहणार आहे. फक्त लाईफ सपोर्ट दिलेलं होतं म्हणून त्याचं ब्रीदिंग चालू होतं म्हणून तो जिवंत आहे म्हणायचं. बाकी त्याला काही बोलता येत नव्हतं, खाता येत नव्हतं, ओळखता येत नव्हतं, काही नाही. त्या आईवडिलांचं काय झालं असेल बघा ना. म्हणून त्याचे आईवडिलांनी पण त्याची लाईफ सपोर्ट काढून घ्यायची मागणी केली. आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा विचार केला ह्याच्यावर. सगळे त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स बघितले, हे सगळं काही झालं. आणि ते पण म्हणाले सुखाने ॲटलिस्ट मरायचं तरी अधिकार पाहिजे माणसाला. टू बी ऑर नॉट टू बी. त्यांच्या समोर पण असं वाटत होतं टू बी ऑर नॉट टू बी. आपण शेक्सपियरचं हॅम्लेट वाचलेलं असलं तर आपल्याला माहीत आहे ते तो प्रसंग कसा असतो, टू बी ऑर नॉट टू बी. त्यामुळे हा ऐतिहासिक निकाल, हिस्टॉरिकल निकाल, का म्हणजे भारतात असला निकाल हा पहिल्यांदाच दिला गेलेला आहे. आणि हा निकाल द्यायच्या आधी इवन कोर्टानं सुद्धा त्याचे आई वडिलांशी हे केलंय, बोलले. भाऊ होता, भावाशी त्यांचं बोलणं झालं. आणि मेडिकल वेगवेगळे त्याला तपासून रिपोर्ट घेतलेले, ते रिपोर्टचं अध्ययन केलं. आणि दशकाहून जास्त काळ कोमातच होता. काही हालचाल नाही, म्हणजे कोमातच की निष्क्रिय होता तो. आणि अशा व्यक्तीला इच्छा मरणाची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे
त्याची जीवनदायी आधार म्हणजे लाईफ सपोर्ट काढून घेणे म्हणजे हे राणाचे हिताचं आहे. त्याच्या भावानं पण तोच सांगितलं, तो व्यवस्थित चांगला होणार नाही. ते त्याला त्रास तरी व्हायला नको, उलट हे त्याला प्रतिष्ठेचं राहील, त्याला आपण रिस्पेक्ट दिलेगत होईल, असं कोर्टाचं पण मत ठरलं. हे बघा, 31 वर्षाचे मुलाला पहिला आदेश हा इंडियातला, आणि JB पर्डीवाले आणि KV विश्वनाथन ह्या दोन्ही न्यायमूर्तींनी दिला. मला तर हा निकाल वाचताना पण मला तर त्याचे आईवडिलांचे चेहरे डोळे पुढे येत होते. पण अहो, आता एवढा काळ त्यांनी काढला, कुठेपर्यंत काढणार आहे का नाही? शेवटी आईवडीलही कुठेपर्यंत पुरणार? आता हा विचार करताना मला प्रश्न पडतो, कित्येक वेळेला आपले समोर सुद्धा असे कंडिशन्स असतात. आपण बघतो, कोणी आपले मित्रमंडळींचे असतील, नातेतल्यांची असतील, जी मुलं आहेत म्हणजे फक्त आहेत ती 30-35 वर्षाची, पण बेड रिडन, काहीही कळत नाही. नो डाऊट आई वडील आहेत तोपर्यंत ते सर्व काही करतात, आनंदानं करतात. मी बघितलेलं आहे म्हणून सांगते, आनंदाने करतात. पण त्यांचे नंतर काय होणार? एवढं प्रेमानं करणारा कोण असणार आहे? त्यामुळे मला वाटते ह्याच्या पुढे पण जे मृत्यूचे प्रतीक्षेत पडले आहेत, आपण बघितलेलं सुद्धा म्हणतो, अहो असं जगणं नको बाबा, ह्याच्यापेक्षा त्याला देव लवकर घेऊन जाऊ देत, त्याला सोडवू देत या यातनेतनं, असं आपण म्हणतो का नाही कित्येक वेळेला? त्यामुळे मला वाटते अशा प्रकारे मृत्यूचे प्रतीक्षेत जे लोक पडलेत त्यांच्यासाठी पण हा खूप ऐतिहासिक निकाल आहे. ऐतिहासिक निकाल म्हणजे कसा? हा पहिल्यांदा हे टाईपचा निकाल आपल्या भारतात दिला गेलेला आहे. पण कारणही तेवढं स्ट्रॉंग आहे का नाही? हे बघा, तो 2013ला मुलगा 4थी मजल्याचे PG वरनं पडलेला आहे, आणि तेव्हापासून तो फक्त कोमेत आहे, फक्त लाईफ सपोर्ट चालू आहे, म्हणून ब्रीदिंग करतो, म्हणून आपण म्हणतो तो जिवंत आहे. नाही ते त्याला बोलायला येत नाही, खाता येत नाही, हलवता येत नाही, स्वतःचा हात पाय बोट सुद्धा तो स्वतःचे कुशीनं हलवू शकत नाही. मग त्याची सुधारणाची होत नसली तर मग किती काळ असं राहायचं? हा त्यांचे आई वडिलांचं म्हणणं होतं. म्हणून ते लाईफ सपोर्ट काढून घ्या किंवा काढायला आम्हाला अधिकार द्या, परवानगी द्या, म्हणून सुप्रीम कोर्टात मागणी केली होती. किती कठीण प्रसंग असणार होतं ना. आई वडिलांना मूल तर मूल असते, आपले देखत जन्मलेला लहानाचा मोठा केलेला मुलगा, आणि एवढी वर्ष त्याला असं पडून बघत असलेले आई वडिलांना काय करणार? त्यांचं स्टेट पण टू बी ऑर नॉट टू बी, तसंच काढून घ्या म्हणायचं का नको, जगू देत म्हणायचं का नको, बास झालं हे सगळं म्हणायचं. त्यामुळे हा निकाल खरंच टू बी ऑर
नॉट टू बी हॅमलेटमध्ये म्हटलेलं सारखं आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे हे वेगळं.